हॅलो एव्हरीवन, दिस इज मनीष अँड यू आर वॉचिंग एक्झाम मराठी अकॅडमी। तर आजच्या व्हिडिओत आपण तुमच्या अपकमिंग DMER एक्झामसाठी मराठी ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। यात काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्ससुद्धा इन्क्लूड आहेत। सो इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने। आणि जर तुम्ही या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर आता फार्मा बुलेट या ॲपवर इंग्लिश अँड मराठी ग्रामरचे मॉक टेस्ट कोर्स अँड PDF बुक अवेलेबल आहेत। ॲप लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे अँड कोर्स डिटेल्स आर मेन्शन्ड इन कोर्स डिस्क्रिप्शन। ठीक आहे, तर क्वेश्चन स्टार्ट करूया। संवेदना चेतना नसलेला माणूस यासाठी कोणता शब्द चपखलपणे वापरता येईल? संवेदना चेतना नसलेला माणूस, मुरळी, मुरदाड, मुद्दाम की चकवा? तर याला म्हणतात मुरदाड, ऑप्शन बी। मुरदाड म्हणजे संवेदना चेतना नसलेला माणूस। DMER सिनियर क्लर्क 2023चा क्वेश्चन आहे। पुढचा प्रश्न, फुणगा शब्दाचा समानार्थी शब्द शोधा। विभाजन, ठिणगी, शिरस्ता की पालवी? तर फुणगा या शब्दाचा समानार्थी शब्द येईल ठिणगी, ऑप्शन बी। पुढचा प्रश्न, जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत? शंकरराव खरात, बाबूराव बागुल, केशव मेश्राम की वामन होवाळ? जेव्हा मी जात चोरली होती, तर याचे लेखक आहेत बाबूराव बागुल, ऑप्शन बी। पुढचा प्रश्न, बाबांनी आता शांत बसावे या वाक्याचा प्रयोग खाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा। अकर्मक भावे, सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी की सकर्मक भावे? बाबांनी आता शांत बसावे। तर वाक्यात कर्ता कोण आहे? तर कर्ता आहे बाबा। कर्त्याला प्रत्यय आहे का? तर कर्त्याला प्रत्यय आहे, त्यामुळे हे कर्तरी प्रयोगाचे उदाहरण नाही आहे। त्यानंतर वाक्यात कर्म आहे का? तर वाक्यात कर्म नाही आहे, त्यामुळे हे अकर्मक भावे प्रयोगाचे उदाहरण आहे, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। भावे प्रयोगात क्रियापद हे तृतीय पुरुषी नपुसकलिंगी असते आणि शक्यतो क्रियापद हे विद्यार्थी असते। विद्यार्थी म्हणजे वा, वी, वे असे प्रत्यय असतात। ठीक आहे, वाक्यात कर्म नाही आहे, त्यामुळे सकर्मक भावे पण येणार नाही। नेक्स्ट क्वेश्चन, रहाटी शब्दाचा समानार्थी शब्द शोधा। अडाणी, वियोग, अन्नसाठा की वर्तन? तर रहाटी म्हणजे वर्तन, ऑप्शन डी। पुढचा प्रश्न, खालील पर्यायांतून श्याम मनोहर यांच्या ग्रंथांची जोडी शोधा। कळ, उत्सुकतेने मी झोपलो, लढत, युगंधर, करेचे पाणी, मी कसा झालो की पूर्वरंग अपूर्वाई? श्याम मनोहर यांच्या ग्रंथांची जोडी, तर यांचे ग्रंथ आहेत कळ आणि उत्सुकतेने मी झोपलो, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। ठीक आहे, पुढचा प्रश्न, पुढारी, प्रमुख, नायक हा आशय पुढीलपैकी कोणत्या शब्दातून व्यक्त होतो? अधोवदन, अध्वर्यू, अनय की अधीर? पुढारी, प्रमुख, नायक, तर अध्वर्यू येईल, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। पुढारी, प्रमुख, नायक म्हणजे अध्वर्यू। ठीक आहे, पुढचा प्रश्न, शुद्ध शब्द ओळखा। तर वधू परीक्षा हा शब्द कसा लिहितात? तर वधूमध्ये ध ला दीर्घ उकार असतो की ऱ्हस्व उकार असतो? तर दीर्घ उकार असतो। परीक्षामध्ये र ला कोणती विलांटी असते, दीर्घ की ऱ्हस्व? तर दीर्घ विलांटी असते। परीक्षा हे दोन शब्द सेपरेटली सुद्धा शब्दलेखनात विचारले जातात। ध ला दीर्घ उकार आणि र ला दीर्घ विलांटी कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा? तर ऑप्शन ए मध्ये आहे, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। पुढचा प्रश्न, वस्त्र या शब्दाचा समानार्थी शब्द खाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा। वास, वासना, वसन की वसंत? तर वस्त्राचा समानार्थी शब्द असतो वसन, ऑप्शन सी। पुढचा प्रश्न, पक्षी आकाशात उडतात प्रयोग ओळखा। अकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी, अकर्मक भावे की सकर्मक भावे? पक्षी आकाशात उडतात, तर वाक्यात कर्ता काय आहे? तर पक्षी कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय नाही आहे, म्हणून कर्तरी प्रयोगाचे हे उदाहरण आहे। भावे येणार नाही, मग आता अकर्मक कर्तरी येईल की सकर्मक कर्तरी येईल? तर वाक्यात कर्म नाही आहे, त्यामुळे अकर्मक कर्तरी, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। कर्तरी प्रयोगात क्रियापद हे कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते। पक्षीच्या जागी जर आपण इथे घोडा घेतलं तर घोडा आकाशात उडतो, क्रियापद चेंज होईल। मोर घेतलं तर मोर आकाशात उडतो, क्रियापद बदलते। त्यानंतर जर एकवचनी पक्षी घेतला तर पक्षी आकाशात उडतो, क्रियापद बदलते। कर्तरी प्रयोगात क्रियापद हे कर्त्याच्या लिंग व वचनानुसार चेंज होते। ठीक आहे, पुढचा प्रश्न, हात टेकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी असेल? निरुपाय होणे, मरून जाणे, खाली बसणे की स्थिर सावर होणे? हात टेकणे, तर हात टेकणे म्हणजे
निरुपाय होणे, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न, शिपायाकडून चोर धरला गेला वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग की नवीन कर्मणी प्रयोग. शिपायाकडून चोर धरला गेला, तर वाक्यात कर्ता आहे शिपाई, कर्त्याला प्रत्यय आहे कडून, आणि जेव्हा कर्त्याला कडून हा प्रत्यय असतो तेव्हा ते असते नवीन कर्मणी प्रयोगाचे उदाहरण. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नवीन कर्मणी प्रयोगात कर्त्याला कडून हा प्रत्यय असतो आणि या प्रयोगात क्रियापद शक्यतो भूतकाळात किंवा विद्यार्थी असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न, वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधांना काय म्हणतात. प्रयोग, सर्वनाम, विशेषण की विभक्ती. कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला काय म्हणतात, तर याला प्रयोग म्हणतात. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न, श्रावणीला थंडी वाजते वाक्यातील प्रयोग ओळखा. अकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी, भावे प्रयोग की नवीन कर्मणी प्रयोग. श्रावणीला थंडी वाजते, तर वाक्यात कर्ता काय आहे, तर थंडी कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय नाही आहे त्यामुळे कर्तरी प्रयोगाचे हे उदाहरण आहे. भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग येणार नाही. नवीन कर्मणीमध्ये कर्त्याला कडून हा प्रत्यय असतो. आत्ताच आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं शिपायाकडून चोर धरला गेला, तर आता मग अकर्मक कर्तरी येईल की सकर्मक कर्तरी येईल, तर कर्म नाही आहे त्यामुळे अकर्मक कर्तरी येईल. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. आणि आपण पाहिलं होतं कर्तरी प्रयोगात कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलते. ठीक आहे. पुढचा प्रश्न, समूहदर्शक शब्दांची अचूक जोडी सांगा. रुपये, संघ, पक्षी, ताटवा, बांबू, जमाव, पालेभाजी, गड्डी. समूहदर्शक शब्दांची अचूक जोडी, तर संघ कोणाचा असतो, तर संघ खेळाडूंचा असतो. ताटवा फुलझाडांचा, जमाव माणसांचा, पालेभाजीची गड्डी असते. ऑप्शन डी येईल तुमची करेक्ट जोडी. बांबूचे बेट असते, पक्ष्यांचा थवा असतो. ठीक आहे. पालेभाजीची गड्डी किंवा पालेभाजीची जुडी असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र या शब्दाचा समास ओळखा. तत्पुरुष, अव्ययी भाव, बहुव्रीही की कर्मधारय. तर महाराष्ट्र महान असे राष्ट्र, कर्मधारय समास येईल. ऑप्शन डी. महाराष्ट्र, महादेव, महान असा देव, महामानव, महान असा मानव, सावळा राम, सावळा असा राम. त्यानंतर रक्तचंदन, रक्तासारखे चंदन, पितांबर, पिवळे असे वस्त्र, महाराज, महान असा राजा. ही सर्व आहेत कर्मधारय समासाची उदाहरणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, सांगावा या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. कांगावा, बोलणे, कृती की निरोप. तर सांगावा म्हणजे निरोप. ऑप्शन डी. पुढचा प्रश्न, राजूचे पत्र लिहून झाले वाक्यातील प्रयोग ओळखा. समापन कर्मणी प्रयोग, नवीन कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग की भावे प्रयोग. राजूचे पत्र लिहून झाले, तर लिहून ऊन होऊन हा प्रत्यय आलाय. ऊन होऊन हा प्रत्यय कशात असतो, समापन कर्मणी प्रयोगात असतो. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. आणि या प्रयोगामध्ये कर्त्याला षष्टीचा प्रत्यय असतो आणि कर्माला प्रत्यय नसतो. ठीक आहे. नवीन कर्मणी प्रयोगात कर्त्याला कडून हा प्रत्यय असतो. शिपायाकडून चोर धरला गेला. ठीक आहे. पुढचा प्रश्न, आकाशात ढग दाटून आले होते अधोरेखित शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द शोधा. मेघ, जलद, नीर की घन. ढग या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द, तर मेघ, जलद, घन हे सर्व ढगाचे समानार्थी शब्द आहेत. नीर म्हणजे काय असते, तर नीर म्हणजे पाणी, जल, जीवन, उदक, सलील. ठीक आहे. सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. समानार्थी नसलेला शब्द येईल नीर. पुढचा प्रश्न, बरे वाईट या समासाचा प्रकार ओळखा. वैकल्पिक द्वंद्व, कर्मधारय, बहुव्रीही, इतरेतर द्वंद्व. तर बरे वाईटचा विग्रह काय होईल, बरे अथवा वाईट, बरे किंवा वाईट. आणि आपण पाहिलं होतं ज्या सामासिक शब्दांचा विग्रह करताना अथवा किंवा वा या विकल्पदर्शक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो तेव्हा तो असतो वैकल्पिक द्वंद्व समास. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. या समासात अथवा किंवा वा या विकल्पदर्शक उभयान्वयी अव्ययांचा वापर करतात. बरे वाईट, बरे किंवा वाईट, 15-16, 15 किंवा 16, मागे पुढे, मागे किंवा पुढे, सत्यासत्य, सत्य किंवा असत्य. त्यानंतर पाप पुण्य, पाप किंवा पुण्य. ठीक आहे. त्यानंतर जो इतरेतर द्वंद्व समास असतो त्यामध्ये सामासिक शब्दाचा विग्रह करताना व या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर करतात.
बहीण भाऊ, बहीण व भाऊ, राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण, आई वडील, आई आणि वडील, कृष्ण अर्जुन, कृष्ण आणि अर्जुन. त्यानंतर स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष. त्यानंतर येईल विटी दांडू, विटी आणि दांडू. ही आहेत इतरेतर द्वंद्व समासाची उदाहरणे. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या TCS आणि IBPSने कंडक्ट केलेल्या एक्झामचे क्वेश्चन्स आहेत आणि असेच सर्व क्वेश्चन्स नेहमी रिपीट होताना दिसतात. त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओ इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.